आता राहिला प्रश्न सातारच्या 2 राजांचा. त्यांना न विचारताच ही उमेदवारी झालेली दिसते असं माझा अंदाज आहे, खरं खोटं मला माहित नाही. त्यामुळे त्या दोघांचा देखील स्वाभिमान दुखावला असेल असा माझा अंदाज आहे, माझा दावा नाही. पण या सगळ्याच गोष्टी आता त्यांना फार काही विचारलं गेलं असेल असं नाही. आपले शिवेंद्र बाबा यांचा उमेदवारासाठी काही आग्रह होता, त्या आग्रहाचा काही नोंदही घेतली गेली नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उदयनराजेंचाही मला वाटतं काहीतरी आग्रह होता. उदयनराजेंचा तर स्वभावच नाही असल्या गोष्टी खपवून घ्यायचा. त्यामुळं मला असं वाटतं की सातारने स्वाभिमान दाखवला तर सांगलीकर 50%च्या जवळपास आहेत, त्यांची काहीच चिंता करू नका. सातारकरांनी स्वाभिमान दाखवावा असं आपल्या मार्फत मी नाही. आता कसं आहे, ते विरोधक आहेत, महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, शेवटी गैरसमज पसरवल्याशिवाय त्यांना पण माहित आहे की मतं मिळणार नाही. आणि मग गैरसमज पसरवायचं असलं तर हे असं बोलल्याशिवाय मतदारांमध्ये गैरसमज पसरणार नाही हे चांगलं माहिती आहे जयंत पाटील साहेबांना. आणि तोच प्रकार काल त्यांनी केला. आज आता जे आपण प्रचार सगळेजण करतोय, उदयनराजे प्रचारात उघड आहेत, मी उघड धैर्यशील दादा बरोबर फिरतोय, सुनील गाटकर इच्छुक होते ते उघड प्रचार करतात, पलीकडं सांगलीमध्ये पृथ्वीराज देशमुख इच्छुक होते ते उघड प्रचार करतात. तेव्हा कोणी नाराज नाहीये. मागण्याचं सगळे होते, मागितलं सगळ्यांनी, पण शेवटी पक्षाने निर्णय घेतला, पक्षश्रेष्ठी निर्णय घेतला. आणि जे राहिले त्यांना दुसरीकडे संधी देण्याचा निर्णय पण पक्षाने घेतलाय. फक्त योग्य वेळेला ती संधी मिळेल त्यांना. त्यामुळे जयंत पाटलांच्या विधानाला काही अर्थ नाही, काही नाही, कोणी नाराज नाही. सगळे आम्ही भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये सगळे एकत्र आहे. मोठ्या फरकानं आमच्या उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय होणार आहे ही वस्तुस्थिती. इलेक्शन असलं तरच माहिती आठवते असंही त्यांनी आरोप केलेला आहे. नाही, ते नुसतं काहीतरी पायात साप सोडण्याचा प्रकार आहे, बाकी काय नाही. म्हणजे महायुती आठवती, मग त्यांचं मग एवढं आहे तर त्यांना एवढी आमची काळजी का, त्यांचं त्यांनी बघावं ना. म्हणजे त्यांच्या पक्षाचं, त्यांच्या आघाडीमध्ये जे काय सगळी बिघाडी झाली आहे, कुठं कुणी अर्ज परस्पर काढून घेतले, कसे काढून घेतले, कुणी त्यांच्या आघाडीमध्ये नागपूर असं, मला वाटतं तिकडे चंद्रपूरला काहीतरी झालं, पुण्यामध्ये झालं, हे कशा गोष्टी झाल्या. आणि उगाच सातारा जिल्हा झाल्यानंतर इथं आम्हाला काहीतरी सांगण्याचं शिकवण्याचं काम करू नये. त्यांनी त्यांची आघाडी पण बघावी, त्याच्यात काय आघाडीमधली परिस्थिती काय, आणि जिल्ह्यातली पण आघाडीची मतं टिकतात का ते पण त्यांनी बघावं. त्याच्याबद्दल मुख्यमंत्री साहेब आणि अमित शहा साहेब वगैरे हे निर्णय घेतील, ठीक आहे, आमच्या ह्याच्यातलं हे नाही. पण अर्थ मंत्रालय किंवा अन्य कुठलं जे काय सुनेत्राबाईंची बहिणींची मागणी असेल किंवा राष्ट्रवादीची मागणी असेल, त्याच्याबद्दल मुख्यमंत्री आणि केंद्रातले आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. आता मला साथ द्यावी म्हणायची, आता म्हणजे काय म्हणायचं, आम्हाला आता संधी, आम्ही पूर्वी यांच्या बरोबरच होतो, आम्हाला काय संधी दिली यांनी. राष्ट्रवादीनं बरोबर असताना मला, उदयनराजांना किंवा अगदी अभयसिंह महाराज पण होते, आम्हाला काय संधी दिली. शेवटच्या ह्याच्यात महाराजांना ठरवून बाजूला ठेवलं गेलं. ह्याचं उत्तर पण जयंत पाटील साहेबांनी द्यावं. किंवा मग सातारवर अन्याय का. आता भारतीय जनता पार्टी महायुतीनं या जिल्ह्याला पूर्वी एकच मंत्रीपद मिळायचं, आणि सांगलीला जयंत पाटील साहेब, नारायण पाटील साहेब, पतंगराव कदम साहेब तिघं निवडून यायचे, तिघं पण मंत्री व्हायचे. मग त्यावेळेला सातारा जिल्ह्यावरचा अन्याय त्यांना दिसला नाही का. आज भाजपनं 2 मंत्रीपद दिली, राष्ट्रवादीने 1 दिले, शिवसेनेने 1 दिले. महायुती म्हणून आज सातारा जिल्ह्याला केवढी मोठी संधी दिली आहे. आता विधान परिषदेची संधी सातारला दिली,
हे त्यावेळेला मग जयंत पाटील साहेबांनी किंवा त्यांच्या महाआघाडीचे किंवा काँग्रेसच्या लोकांनी हे का नाही केलं सातारसाठी? त्यांच्याबरोबर होतेच ना सगळे. हे एकदा एक काळ हा किल्ला हा सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. पुण्यात पण पवार साहेबांचे आमदार कमी निवडून आले होते, पण या जिल्ह्यानं साथ दिली होती. या जिल्ह्याला काय मिळालं? आपल्याला कुठंतरी एक मंत्रीपद, ते पण रामराजेंना मंत्रीपद द्यायचे आणि ते पण कृष्णा खोऱ्याचं मंत्रीपद, ते पण पूर्ण राज्याची जबाबदारी नसायची. ह्याचं पण कुठेतरी यांनी सगळ्यांनी उत्तर जिल्ह्याला दिली पाहिजे ना. आज जी जिल्ह्याची अवस्था आहे, जी काय आपण दळणवळणाच्या बाबतीत, धरणांच्या बाबतीत, MIDCच्या बाबतीत, हे सगळं जे हे आपल्यावर हा अन्याय जो झाला, आपल्याला गृहीत धरून जे सारखे वापरलं जायचं, त्याच्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे आता त्या आघाडीच्या नेत्यांना हे असलं काय तर बोलणं, काहीतरी गैरसमज पसरवणं, कुठेतरी ते भावनेचे काहीतरी विषय करायचे, ज्याच्यामध्ये काय अर्थ नाही, त्याच्यावर काय पर्याय नाही.